चला मंडळी, आपण कसबा सोडलाय आणि पाऊस सुरू झालाय. ढव साठला आहे देवरुख रोडला. इथे बऱ्यापैकी काम चालू आहे. मुंबई गोवा हायवेवरती आहे ना, डाव्या बाजूने गाडी चालवायला भीतीच वाटते, कारण ठिकठिकाणी अशा दरड कोसळल्यात. डांबरीचा रोड, तो डांबरीचा रोड, या बाजूला वन वे रोड चालू केला आहे, कारण इकडनं दरड आले पूर्ण खाली. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 8-8:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी संगमेश्वर तालुक्यामध्ये, आणि आज मी चाललो आहे रत्नागिरीमध्ये. तर मित्राच्या गावी चाललो आहे. जरासं गावामध्ये फेरफटका होईल. बरेच दिवस बोलावणं होतं आहे, पण काय मुहूर्त निघत नव्हता. तर आज जरा जाऊया. कोणाकडे जातो आहे, काय जातो आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. तर आज आपल्याला संगमेश्वर ते रत्नागिरी रोड अपडेटसुद्धा मिळेल आणि मित्राच्या घरी जाणंसुद्धा होईल. चला निघूया. इकडे आई आहे, तयारी करते, हे नाही ते नाही कारण निघायचं म्हटलं तर काही ना काही ते राहून जातं कधी कधी, तर मग सगळ्या गोष्टीची आठवण करून आई देते. चला निघूया. ते नको. चला मंडळी, निघालो आहे आपण सकाळी सकाळी, आणि आपलं पायरीचं झाड गणपती बाप्पा मोरया सोमदाय सोबत नायरीपर्यंत सकाळी निघालो आहे मंडळी. आणि पावसाने थोडासा आराम घेतला आहे, ते बरं आहे, कारण प्रवासात पाऊस नसेल तर बरं होईल. कारण मोठा प्रवास आहे, साधारण संगमेश्वर ते निवळी 20 किलोमीटर आणि रत्नागिरी व पुढचं 40, एक 50-60 किलोमीटरचा प्रवास आहे. तर लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तिकडे काय प्लॅनिंग वगैरे झाला कुठे जायचा तर मग ते पण होऊन जाईल. वातावरण एकदम मस्त थंडगार झालेलं आहे. नदीला भरपूर पाणी असणार, कारण रात्रभर भरपूर पाऊस पडला आहे. पहिला आपला निवळी ते संगमेश्वर 20 किलोमीटरचा टप्पा पार करू, आणि त्याच्यानंतर मग पुढे संगमेश्वर ते रत्नागिरीचा प्रवास. आणि इकडे लालपरी आले, संगमेश्वर कातोडी धूर सोडत आले. अरे जरा साईड द्या मला, दोघं जण चिल्ले पिल्ले. पळतोय, घाबरतोय गाडीला. चला आपण पोचलोय आता फणसवण्यामध्ये. लेफ्ट साईड कळंबसते उमरे रामदास भाऊ वडापाव, आणि राईटला इकडे संगमेश्वर. शाळेतली मुलं थांबलेत बससाठी. पाठून एक तांबिडीकडून कोणती तरी बस येते या टायमिंगला, तिथे उभी होती पाठीमागे. कसबामध्ये आपलं स्वागत आहे. इकडे उजव्या बाजूस बघताय छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे, आणि इकडे श्री देवी चंडिका मंदिर. चला मंडळी, आपण कसबा सोडलं आहे आणि पाऊस सुरू झाला आहे. धो पाऊस सुरू झाला आहे. आजचा प्रवास मला वाटतं आपल्या या पावसातूनच असणार आहे, कारण एकदा पाऊस सुरू झाला की मग काय तो थांबत नाही. आपण शास्त्री पुलावर आलो. या बाजूने मुंबईकडून येत आहे, तर शास्त्री पुल आम्हाला लेफ्ट घ्यावा लागतो, आणि हा रोड गेला सरळ संगमेश्वर रत्नागिरी गोवा. मुंबई गोवा महामार्गावर तुमचं स्वागत आहे. रत्नागिरीमध्ये जायचं तर आपण सोनवी नदीच्या ब्रिजवरून डायरेक्टली जाऊ शकतो, पण आज आपल्याला थोडंसं खाली जाऊया, खाऊ वगैरे घेऊया मित्राला, आणि मग पुढे जाऊ. सोनवी नदीच्या ब्रिजवरूनच जाऊया, फक्त संगमेश्वर वाया करून जाऊ. खाली जरा संगमेश्वरचं खास आपण फरसाण घेऊ, गणेश फरसाण, आणि बाकी थोडाफार खाऊ घेऊ, आणि मग निघूया. इकडे सर्व्हिस रोडची पूर्ण बँड वाजले, मोठमोठाले खड्डे झालेत. या बाजूला संगमेश्वर बस स्थानक, आणि आपल्याला खाली मार्केटला जायचं आहे, किंवा इथे पण भेटेल वाटतं, बघूया. इथे भेटलं तर चांगलंच आहे. ढव साठला आहे देवरुख रोडला. डेपोच्या पाठीमागे जरा गेलेलो वॉशरूमला, आणि आता आपण पुढचा प्रवास करू. खाऊ वगैरे घेऊन झाला आहे, पाणीच पाणी झालं आहे संगमेश्वरला, आणि हे संगमेश्वर बस स्थानक कचाकच भरलेलं. आणि बाईकवाल्यांना खूप घाबरतात, कारण एकदम झटकन पाणी उडतं त्यामुळं.
चला आपण परत उलटं जाऊया आणि ब्रिजवरूनच जाऊ. खालून जाऊ शकलो असतो पण जरा ब्रिजचा फील घेऊया. लेफ्ट साईडला म्हणजे संगमेश्वर देवरुख साखरपा आणि हा जो ब्रिज आता नवीन चालू झाला आहे त्या ब्रिजने आपण सरळ रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवाला जाऊ शकतो. अजून फिनिशिंग काम चालू आहे पण ब्रिज सर्वसामान्यांसाठी आता चालू झालेला आहे. मस्त वाटतंय. पाऊस आता संगमेश्वरला फिरता फिरता थांबला आहे. पुढे माहिती नाही का लागतोय की काय. ॲक्च्युली प्रवासामध्ये पाऊस नसेल तर जरा बरं आहे. नंतर तिकडे गावामध्ये पोचल्यावर लागलं तरी चालेल. इकडे डाव्या बाजूला बघताय हे गणेश कृपा हॉटेल. हायवेची उंची भरपूर वाढवल्यामुळे हॉटेल थोडंसं खाली आहे पण पार्किंगची वगैरे व्यवस्थित सोय सध्या पण आहे. आपल्याला आज जायचं आहे ते जाकादेवीच्या साईडला. तर जाकादेवी जाण्यासाठी संगमेश्वरवरून 3 मार्ग आहेत. एक तर तुम्ही शास्त्री पुलावरून डिंगणी मार्गे जाऊ शकता. दुसरा मार्ग आहे आता हा मुंबई गोवा हायवे आपण पकडला आहे तर उक्षी मार्गे पण जाऊ शकतो. पुढच्या बाजूस एक राईट आहे. राईट घेऊन आपण उक्षी मार्गे जाऊ शकतो. अदरवाईज सरळ मुंबई गोवा हायवे पकडायचा आणि नेवळी फाट्याला राईट घ्यायचा. तर आपण आज सरळ मुंबई गोवा हायवेचा प्रवास करूया आणि नेवळी फाट्यावरूनच जाऊ कारण रस्ता पण बऱ्यापैकी चांगला आहे. आता उक्षीचा रोड थोडाफार खराब आहे आणि अरुंदसुद्धा आहे. एकटा असल्यामुळं आतून जाण्यापेक्षा मेन रोडने गेलेलं कधीही चांगलं. चला मंडळी, एक पट्टा आपला पार झाला आहे नेवळी ते संगमेश्वर. आता दुसरा प्रवास संगमेश्वर ते रत्नागिरी. संगमेश्वर सोडल्यानंतर इकडे डाव्या बाजूला HP चा पेट्रोल पंप आहे. जर तुम्ही पेट्रोल मिस केलं असेल कारण धामणीला पेट्रोल पंप आहे, त्याच्यानंतर संगमेश्वरचा पारेख पेट्रोल पंप आहे आणि त्याच्यानंतर ते पण जर मिस झालंच तर संगमेश्वर सोडल्यासुद्धा हा HP चा पेट्रोल पंप आहेच तुमच्यासाठी. ओझरखोळ गावाजवळचा हा ब्रिज आणि बरीचशी कामं आता मुंबई गोवा हायवेवरची या पट्ट्याची पण झालेत. कारण पहिलं संगमेश्वर ते रत्नागिरी लोक घाबरायची प्रवास करायला. आता असं नाही आहे. संगमेश्वर ते रत्नागिरी 3-4 पॉईंट आहेत. तिथे पण 50-100 मीटरचा रस्ता आहे ना तो फक्त बनवायचा राहिला आहे. ब्रिज वगैरे ज्या ठिकाणी आहेत शक्यतो तेच कामं राहिलेत. बाकी बऱ्यापैकी काम झालेलं आहे. इथे बऱ्यापैकी काम चालू आहे. इथून पुढच्या बाजूंना डाव्या बाजूने रोड जातो परसुरी आणि देवरुखला. हा देवरुखला शॉर्टकट आहे जाण्यासाठी. इथून पुढूनच तो लेफ्ट आहे. मला वाटतं हा पूर्ण रोड झाला की मग आपल्याला काहीतरी असं खाली उतरायला वगैरे इथून देतील. तर तिथलं बऱ्यापैकी काम आता ब्रिज असल्यामुळं चालू आहे. ॲक्च्युली कोळंबे गाव आहे आणि कोळंबे गावच्या इथला हा ब्रिजचं काम म्हणजे बऱ्यापैकी बाकी आहे. तर असे थोडे पॉईंट्स आहेत. बाकी संगमेश्वर ते रत्नागिरी मुंबई गोवा हायवेचं काम आता बऱ्यापैकी झालेलं आहे. ते पण काम चालू आहे. हा बघा, हा रोड इथून खाली गेला देवरुखला. कोळंबे आपण सोडलं की पुढे सोनगिरी, आंबेड बुद्रुक अशी सगळी गावं आहेत आणि इथला लूक बघा काय दिसतंय. समोर सह्याद्रीचा व्ह्यू आणि आपला मुंबई गोवा हायवे. तर इथल्या ब्रिजचं काम बऱ्यापैकी झालेलं दिसतंय. आपण ब्रिजने जर गावं पकडली ना तर हे गाव आलं मानसकोंड. बरीचशी गावं आहेत कारण संगमेश्वर रत्नागिरी पट्ट्यामध्ये बरीचशी गावं आहेत मुंबई गोवा हायवेला. वरती बोर्ड बघताय का, समोर पणजी आणि राईट साईडला उक्षी. तर इथूनच उक्षीचा फाटा आहे. इथून राईट बाजूला तिथून तुम्ही थेट चिपळूणला पण इथून शॉर्टकट आहे. चिपळूणला पण तुम्ही बाहेर पडू शकता. तर आज आपण काय उक्षीला जात नाही आहे. गणपतीपुळेला वगैरे जाण्यासाठी हा एक शॉर्टकट मानला जातो. वांद्री SD थांबा. वांद्रीच्या इथे पण मुंबई गोवा हायवेचं काम थोडंफार बाकी आहे कारण ते ब्रिज आल्यामुळं ते सगळं काम बाकी आहे. मुंबई गोवा हायवेवरती आहे ना डाव्या बाजूने गाडी चालवायला भीतीच वाटते कारण ठिकठिकाणी अशा दरड कोसळल्यात आणि पावसाळ्यात कोसळणारच. कारण झालं आहे काय माहिती आहे का की एवढं खोदकाम झालं आहे डाव्या बाजूला. आता इकडे खाली कातळ आहे पण वरच्या बाजूला बघा पूर्ण माती आहे. ते मातीचे ढिगारे मग असे खाली येतात. हे बघा डाव्या बाजूला बघू शकता. असं ठिकठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्यामुळे शक्यतो मुंबई गोवा हायवेवरती गाडी चालवताय आणि कुठे थांबायचं असेल तर हे सगळं प्रॉपर बघूनच गाडी थांबवा. कुठेतरी गाडी थांबवू नका. उगाचच काहीही अनघटित होऊ शकतं.
त्यामुळे ती एक काळजी घ्या. पूर्ण मुंबई गोवा हायवेची वार्ता करतो आहे मी, असं नाही की फक्त याच रस्त्याची सांगतो आहे. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आहे ना अशा दरडी कोसळलेल्याच दिसतील. हे बघा समोर पण हीच अवस्था आहे. आणि पूर्ण पावसाळा जाईपर्यंत तिथे काय अवस्था होणार आहे ते काय माहिती नाही. हे रिसेंटच पडलेलं बघा. डांबरीचा रोड, तो डांबरीचा रोड हा एक ब्रिज आहे. म्हणजे आता निवळीच्या अगोदरचाच हा एक ब्रिज आहे. तर काय मस्त वाटतं आहे. ॲक्च्युली गाडी थोडी स्टेबल जाते आणि सिमेंटच्या रस्त्यावर पूर्ण नाचत नाचत गाडी जाते. आणि इथे काय केलं माहिती नाही, अचानक रस्ता अरुंद झाला आहे. तिकडून मोठा 3 पदरी आहे आणि इकडे 2 पदरी झाला आहे. आय थिंक बाव नदी आहे. बाव नदीवरचा हा ब्रिज आहे. बाव नदी आपण सोडली आणि आता निवळी घाट सुरू झाला आहे. निवळीचा जर धबधबा आपल्याला पाहायला मिळाला तर तो पण दाखवतो तुम्हाला. या बाजूला वन वे रोड चालू केला आहे कारण इकडनं दरड आले पूर्ण खाली. संगमेश्वरच्या दिशेने जो रोड जातो तो रोड पूर्ण बंद करून टाकला आहे कारण बरीच दरड खाली आले. आता ते पूर्ण काढणार आणि त्याच्यानंतर मग पूर्ण दुहेरी वाहतूक चालू होईल. सध्या सिंगल रोडवरतीच वाहतूक सुरू आहे. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे कारण ठिकठिकाणी खोदून तर ठेवलं आहे पण ते आता सगळं खाली येणार आहे. त्याचं मॅनेजमेंट पण करत बसावं लागणार आहे. तुम्हाला बोललो होतो ना, जर जाता आता आपला निवळी धबधबा पाहायला मिळाला दाखवतो. तो समोर बघताय तो निवळीचा धबधबा. आता इथे त्या धबधब्याच्या पाशी जाता येतं की नाही ते काय मला आयडिया नाही आहे. रत्नागिरी जवळचा कोणी असेल तर नक्की त्याची माहिती द्या. निवळीच्या धबधब्यापाशी थोडाफार थांबलेलो. आता पुढचा प्रवास चालू करूया. जेथून आपल्याला धबधबा दिसतो ना त्याच्याच पुढे लगेचच टोल नाका आहे. निवळीचा टोल नाका रत्नागिरीच्या अगोदर. पनवेलपासून आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा पनवेल ते रत्नागिरीपर्यंतचा हा 6वा टोल नाका आहे. संगमेश्वरपर्यंत 5 आणि संगमेश्वर नंतर रत्नागिरीपर्यंतचा हा 6वा. टोल नाके तर तयार झाले आहेत. आता मुंबई गोवा हायवे पण बऱ्यापैकी तयार झाला आहे. तर टोल भरायला लवकरच सर्वांना तयार व्हावं लागणार आहे. एकदा मला वाटतं काय माणगाव बायपास झाला की त्याच्यानंतर बऱ्यापैकी काम हे झालं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे जर रत्नागिरीला तुम्हाला जायचं आहे रत्नागिरी आणि गोवा तर हा ब्रिज तुम्ही पकडू शकताय. सध्या मात्र मला खालूनच यावं लागेल कारण ब्रिजचं काम आहे सुरू. तर हा निवळी फाट्याचा ब्रिज आहे. आता आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे गणपतीपुळे. तर गणपतीपुळेच्या रोडलाच आपल्याला जायचं आहे ओरी गावामध्ये. मी पहिल्या ब्रिजच्या इथूनच आलो आहे डायरेक्टली कारण पुढून राईट कसं आहे काय आहे माहिती नाही कारण पुढे ब्रिज आहे. तर म्हटलं इथून गेलेलं चांगलं. तर आता इथून आपण जॉईंट होऊ. ॲक्च्युअल जो पुढून राईट आहे ही रावणांगवाडी हा राईट घेऊन आपण इथे जॉईंट झालो असतो. निवळी फाट्यावरून आतमध्ये मी तसं पहिल्यांदाच आलो आहे कारण शक्यतो गणपतीपुळेला जायचं असेल तर आम्ही डिंगणी मार्गे किंवा उक्षी मार्गे जातो. तर आज या रोडचा पण जरा व्ह्यू घेऊया. तसा आपण निवळी फाट्यावरून राईट घेतला आहे ना तर हवा भरपूर सुटले. पण हा आता पट्टा आला समुद्राच्या जवळचा कारण हा सरळ सरळ रोड तुम्हाला गणपतीपुळेला सुद्धा घेऊन जातो. तर हा लगेच तुम्हाला डिफरन्स समजून येईल. मुंबई गोवा हायवेला होतो तोपर्यंत एवढी हवा नव्हती. आता जरा स्पीड पकडला की डेंजर हवा आहे. समोर इकडे बोर्ड बघताय का गणपतीपुळे 29 किलोमीटर, जाकादेवी 12 आणि जयगड 40. तर आपल्याला जाकादेवीच्या अगोदरच जायचं आहे. जाकादेवी 12 म्हणजे आपल्याला साधारण अजून 8-9 किलोमीटरवरती ओरी गाव आहे. त्या ओरी गावात पोचायचं आहे. कोणाकडे चाललो आहे हे तुम्हाला आता पुढे जाऊनच समजेल. कोणाला जर अंदाज बांधता आला तर नक्की आत्ताच कमेंट करा. व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट करून सांगा मी कोणाच्या घरी चाललो आहे. आणि समोरून आपली लालपर येते आहे रत्नागिरी, धोपवे रत्नागिरी. जिकडे बघतोय ना तिकडे मस्त माळरान आहे. आता आम्ही राहतो डोंगरपट्ट्यात, आम्हाला अशी माळरानाची सवयच नाही. माळरान दिसलं की भारी वाटतं. पूर्ण एकदम सपाट भाग आहे. इथे परत एक बोर्ड लागला आहे गणपतीपुळे 27 किलोमीटर, जाकादेवी 10, जयगड 38. लेफ्ट साईडचा हा जो रोड गेला ना हा रत्नागिरी आहे. म्हणजे हा तुम्हाला डायरेक्टली डेपोकडे घेऊन जाईल किंवा रत्नागिरी स्टेशनला वगैरे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आणि राईट बाजूला इकडे उक्षी गाव आहे. तर हा पण एक शॉर्टकट आहे.
किंवा जर तुम्ही डिंगणी मार्गे येत आहे तर डिंगणी मार्गेसुद्धा रोड आहे. असे कनेक्टेड रोड इकडे भरपूर आहेत. तर आपल्याला अजून पुढेच जायचं आहे, एक अजून 4-5 किलोमीटर तरी पुढे जाऊन मग डाव्या बाजूला वळावं लागेल. या रस्त्याला तशी गावं कमी दिसत आहेत. आता एक बोर्ड दिसला वेतोशी, तर हे वेतोशी गाव आहे. आजूबाजूला इकडे घरं दिसत आहेत, रानपाट धबधब्याला जायला इथून वाट आहे. आणि हा नरवे गाव, मी नरवे गावातून फाटा फुटतो जो जातो उक्षी रानपाट धबधब्याला. तिकडे पण जायचं आहे आपल्याला, बघूया. आता काय 2-3 किलोमीटरच असेल ना इथून? जाकादेवीतून 3 किलोमीटर. 3 किलोमीटर आहे ना. हो. चला घ्या, इंजेक्शन घ्या. हो. चला, थँक्यू. हा या. समोरून बस आली बघा, सैतावडे रत्नागिरी. आणि इकडे ओरी घवाईवाडीसाठी फाटा आहे. हॉटेल कृष्णाई आहे इथे, लँडमार्क. तर इथून आपल्याला जायचं आहे खाली नेमकं कुठपर्यंत जायचं आहे. आता मेन रोडलाच आय थिंक घर आहे, बघूया. ओरी घवाळीवाडीमध्ये आपण आत्ता चाललेलो आहे. आता तर तुम्हाला अंदाज आला असेल आपण नेमकं कुठे चाललो आहे. पहिल्यांदाच आलो आहे. मित्राचं गाव आहेच आहे आणि मयुरीचे एक काका आहेत, कांदिवलीला राहतात मुंबईला. तर त्यांचंसुद्धा हेच ओरी गाव आहे. आणि आय थिंक त्यांचं सरनेमसुद्धा घवाळीचं आहे. तर त्यांच्याकडे कधी माझं येणं झालं नाही. स्थानिक म्हणजे कांदिवलीला असतात, सणासुदीला वगैरे गावाला येतात. तर त्यांचं नेमकं घर कुठे काय ते काय माहिती नाही, बघूया. ते जर जमलं तर ते पण तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा कसं लोकेशन विचारत जावं लागायचं. आता कसं आपलं गुगल मॅपवाली बाई आहे, तर मग लगेच समजतं हा रोड कुठे गेला तो काय माहिती नाही, पण आपल्याला तरी राईट घ्यायचं आहे. चला फायनली पोचलो. राईट घेतल्या जवळच आहे. गावाकडचे या पाखाड्या, याच्या ह्यांच्याकडे जांभा दगडच आहे, डायरेक्ट त्याच्यातच पाखाड्या बनवल्यात. रावल्याच्या घरी आलो आहे. जवळ आहेस रे त्या मान्यान. हां मग फणस काढून ठेवलेस? नको, घरी आहेत आमच्या, भरपूर आहेत आंबे, फणस भरपूर आहेत. आजी बऱ्यात का? ओळखत नसाल मला, तुम्हाला मी ओळखतो. पहिल्यांदाच आलो. बऱ्यात ना? शोधत आलो. नाही बरं आहे, जवळ आहे. लोकेशन चांगलं आहे, भरपूर जवळ आहे. किती वर्षापासून आपलं येतं पकड खाऊ. चला, रावल्याकडं फायनली पोचलो. तर ओरी गावात कोणाकडे यायचं तर रावल्या कोकणकर RJ म्हणून फेमस असणारे युट्यूबर. तुमचं बघूनच आम्ही शिकलोय. अरे नाही, शेवटी ओळख असते प्रत्येकाची. तर ओरी गावामध्ये फेमस असा. तर आता चहा पितोय, चहासोबत इकडे चकली. निखिल पण आलेला काल की परवा दिवशी ना, सतीश पण आला. हां, त्याला बोललेलो जरा थांब, तर काय तो थांबला नाही. सतीश कुठे रत्नागिरीला आलेला, मग त्यांची भेट झालेली काल. ॲक्च्युली आमच्याकडे थोडंसं सुतक सुवेराच्या गोष्टी होत्या, त्यामुळे मग यायला भेटलं नाही. तर आज आलो आहे. आणि आज पाऊस पण नाही बघ. हां, पाऊस नाही, मोकळा आहे. मला मध्ये संगमेश्वरला भेटला, त्याच्यानंतर काय भेटला नाही. आणि हां, काल बऱ्यापैकी होता. आणि मगाशी मी गवळी काका म्हणत होतो मयुरीचे, ते नाती म्हणजे बोलतात ना, दुनिया किती गोल आहे. ते बोलत आलो आणि ते लकीली रावलेचे काका लागतात. काय बाजूलाच घर आहे ते बाजूलाच, आणि बाजूलाच घर आहे. त्यांनी नवीन घर कुठे नरब्यात बांधलंय, पण मेन जे ॲक्च्युअल घर आहे ते इथे आहे. म्हणजे असं असतं, नाती गोती आहेत ना, फिरून तसा मग हा माझा भावजा लागतो. अशी सगळी नाती गोती असतात. तर असो, चहा वगैरे पिऊ
आणि आता काय इकडे आलो आहे तर थोडं फेरफटका वगैरे होईल गावाचं वगैरे. आजीला पाठी बघताय का? फेमस ह्याच्या व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आजी दिसते. आणि मेन काय माहिती आहे का, समोरचा व्ह्यू बघा. इथे आम्ही चहा पितो आहे आणि चहा पिता पिता समोरचा व्ह्यू बघायचा. पाऊस पडत असेल तेव्हा अजून भारी वाटत असेल ना. एक नंबर आहे. लावणी हां इथे लावून नाही ग. इथे नाचणी आहे. आमच्याकडे अजून रोपं तयार नाही झाले आहेत. हा काय तर मला मेसेज करताय गेल्या वर्षी व्हिडिओ टाकतो का तू? हां आणि इकडे रत्नागिरीला झाली, तिकडे सिंधुदुर्गला पण लावणी सुरू झाली. आमच्याकडे अजून 10-1 दिवस जाते. काय जणांनी लेट पेरणी केलं ना, त्याच्यामुळे उगवलंय ना. नाही लेट नाही, आमच्याकडे पाऊस लेट आला. पेरणी वेळेवर झालेली, इकडे पाऊस लवकर पडला, तिकडे लेट आला, त्यामुळे मग रोपं जरा लेट आहेत. असो चहा प्यायला आहे. चला फायनली पाऊस आला. जे दृश्य बघायचं होतं ते दिसतंय आता. मगाशी म्हणत होतं याला. आणि इकडे दर्शनचं पण आगमन झालं आहे. याचं पण खास यूट्यूब चॅनल आहे, कोकणी दर्शन. हां कोकणी दर्शन. त्याचे लिंक देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि या भावाची पण देतो, त्यांना पण कनेक्ट करा. समोरचा व्ह्यू बघा काय दिसतोय. जबरदस्त लोकेशनवर घर आहे. जोरात पाऊस आला. हां पाऊस जोरात आला. निवळीतून निघाल्यापासून सांगत होतो किंवा पाऊस येऊ दे नको, येऊ दे नको. एकदा संगमेश्वरला भेटला बऱ्यापैकी 5 मिनटं भेटला असेल, त्याच्यानंतर तो गेला आणि आत्ता जोरदार आला आहे. आता काय गावात पोचलो आहे, टेन्शन नाही. चला मंडळी चहा वगैरे झाले आहे. आता जरा मित्रमंडळी वगैरे जमा होतील, त्याच्यानंतर कुठेतरी प्लॅन वगैरे करू. हा प्रवास होता निवळी संगमेश्वर ते ओरी रत्नागिरी व्हाया निवळी रत्नागिरी. निवळी फाट्यावरून आपण आतमध्ये आलो आणि आता चहा वगैरे झाले. तर हा ओव्हरऑल प्रवासाचा व्हिडिओ होता निवळी ते ओरीगाव. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. आता रावल्याच्या घरी आलो आहे, तर तिकडे थोडंफार आता फिरणं वगैरे इकडे जवळपास होईलच. तर पुढच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील, पण तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.